सरपंच बाळासाहेब डाळे आणि हरिभाऊ एरवी तुमची पाहुणी. माझं मत आहे त्याला सांगायचं काय खर्च आहे भानगडीत. व्यासपीठावर असलेले सर्व जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आदरणीय दादासाहेब पंचायत समिती गण वरच्या गणांच्या उमेदवार आदरणीय बाळासाहेब इंगल, जमलेल्या माझ्या माताभगिनी, जमलेल्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या तरुण सहकारी मित्र, आज एका वेगळ्या निवडणुकीसाठी आपण एकत्र आलो. ही निवडणूक वेगळ्या कारणासाठी, याचे विषय वेगळे, याचे आशय वेगळे, परंतु ज्याच्या जीवनात कर्तृत्व करता नाही ते लोक मात्र राष्ट्रात भरपूर त्याचा प्रयत्न. या निवडणुकीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आणि मंत्रालयावर शिवालयाचा भारत मातेचा तिरंगी केला. आणि ज्यावेळी पहिले मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी शपथ घेतली, त्यावेळी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी विचार केला की फक्त आमदार आणि खासदार यातून पदावर जनतेचे प्रश्न सुटणार नाही. खेड्यापाड्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न, दीन दलितांचा प्रश्न आहे, या ठिकाणी अल्पसंख्याक भारतीयांचा प्रश्न आहे, नडल्या आणलेल्यांचा प्रश्न आहे. त्यासाठी दैनंदिन लोकप्रतिनिधी असावा. यासाठी या पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदा तयार केली. देशाच्या पहिल्या महाराष्ट्रात तयार झाले. महाराष्ट्राचा कारभार बघून हळूहळू कर्नाटकनं सुरू केलं, पुन्हा गुजरातनं सुरू केलं. या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहेत ती छोटी छोटी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी कामं करते. शासनाच्या तिजोरीतून ज्या लाभधारकांसाठी जे काही साहित्य पाठवलेलं आहे, कुणाला पाठीवरचा पंप पाठवला, कुठल्या तर माझ्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनी माझ्या मुलीसाठी त्या ठिकाणी सायकल पाठवलेले, कुणाला शेतीचा अवजार पाठवले, कुणाला तर त्या ठिकाणी एखादा ट्रॅक्टर द्यायचा. या सगळ्याची व्यवस्था एका बाजूला करणं आणि सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवन लोकांचं या पंचायत समितीला निवडली. गेल्या 50 वर्षाचा पंचायत समितीचा कारभार तुम्ही आम्ही पाहिलेला. टीका कोणावर करायची नाही, पण तोंड बघून घरकुलं द्यायची, तोंड बघून त्या ठिकाणी अवजारं द्यायची, तोंड बघून त्यांना लाभ द्यायचा. कार्यकर्ता जो खरा आपला त्याला पोराला सायकल द्यायची बघत आलो आपण. ज्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे पाठवलं तर ती माणसं गोरगरीब बाजूला
मतदान केलं, पाठीचं पद निवडून काही आपण या व्यवस्थेला करू शकलो नाही. ही व्यवस्था जी आहे भ्रष्टाचाराची ती व्यवस्था उद्ध्वस्त करून पुन्हा आपल्या सर्वांना या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीचा झेंडा त्या पंचायत समितीवर जिल्हा परिषद फडकवण्यासाठी उद्याचं मैदान मित्रांनो बसले आहे. आज सांगोला नगरपालिकेची निवडणूक झाली, नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी मला बाजूला काढले, सगळे एका बाजूला झाली. 30 वर्षाचं जीवा भावाची दोस्ती असते जयकुमार गोरे साहेबांच्यात माझ्यात कारण नसताना कुठला मतभेद तयार केला. तुम्ही फक्त साहेब आम्ही सांगतो तेवढा ऐका, बापू तुमच्या आपल्या मागे पळत येतोय, 5-6 सीटा मागतोय म्हणून सांगितलं. ते दुर्दैवाने त्या ठिकाणी गडी चुकला नाही. ज्या आम्ही त्यांना घेऊन निवडणूक लढवली की स्वाभिमानाने जीवन निर्णय घेतला. मी या ठिकाणी 31 शिवसेनामध्ये निवडणूक लढवली. निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर सांगोला शहरात फिरत असताना तितक्या लोकांना, तितक्या मतदारांना मी एक आवाज देत होतो. ही निवडणूक आहे शहराच्या विकासासाठी, शहराची कामं करण्यासाठी, या शहराच्या नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी, आरोग्याच्या सेवा माझ्या सांगोला शहरातील लोकांना मिळाल्या पाहिजे. ते गाव डासमुक्त झालं पाहिजे. कचरा या ठिकाणी दिसता कामा नये, महिला या ठिकाणी दिसता कामा नये, सुंदर असं शहर बनलं पाहिजे. या उद्देशाने मी नागरिकांच्या गेलो, पाड्या बस्त्यामध्ये गेलो, रस्त्याने गेलो, भाषणातून हाच मुद्दा मी सांगत होतो. नगर विकास खातं होते ते कुणाकडे होतं? आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगर विकास खाते होते. भरल्या हाताने शहरातल्या लोकांनी मतदान केलं. मतदान केल्यानंतर नगराध्यक्ष पदावर आनंदभाऊ माने 5300 मतांनी निवडून आलं. 15 नगरसेवक निवडून आले. गुलालाची कापडं त्यांची धुतली नव्हती. निकाल लागल्यापासून 8व्या दिवशी मी मित्रांनो जाऊन तिथं सीओच्या कार्यालय बघा, 150 कोटी रुपये त्या सांगोला शहरात मागाची लोकांच्या जातीपातीच्या भलावण्या करायच्या, लोकांना भावनेला बळी पाडायचं, लोकांना मागं पळवत राहायचं, कुठल्या तर व्हॉट्सअपवर किंवा कुठली तरी एखादी क्लिप टाकायची, भडक वातावरण करायचे उद्योग आम्ही कधी केले नाही. 40 वर्ष या तालुक्याचं राजकारण करत असताना स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख आणि शहाजी बापू पाटलांना कुठल्याही जनतेला त्रास होईल असे एक सुद्धा आम्ही दोघांनी तरी काम केलं. आज काय चाललं होते? सगळ्या तरुणांना भडक वातावरण करायचं. एखाद्या पोरानं कुठल्या तरुणात त्याच्या माझं एखादं भाषण मोबाईलवर टाकलं, माझा एखादा फोटो टाकला, दादा नोटेचा एखादा फोटो टाकला का एका क्षणात त्याला फोन येतोय, डिलीट करण्याचं तुझं बघून घेईन. कुणाला धमकी देत सांगण्याच्या लोकांना धमकी देतात. 65 वर्ष आबासाहेबाला सांगण्यानंतर हाताच्या फुटाचा कधी आम्ही म्हणलो नाही बाई गणपतरावजी देशमुख साहेब एकदम पिरोडचे आहेत म्हणून आमच्या सांगतो अभिमान त्या नेतृत्वाचा आम्ही बाळगलो. आणि आज तर आता तुम्ही आबासाहेबांच्या समाधीच्या पाया पडला. लोकांनी काय नेमक्या भावना बडकवत गेला. निवडून आला, नशीब तुमचं चांगला निवडून आला, आमचं पोरग निवडून आल्यासारखं आम्हाला बी आनंद आहे. पोपटराव देशमुखाचं पोरग, चंद्रकांत देशमुखाचं पोरग, शाजी पाटील, सुभाष पाटलाची पोरं काय वेगळी येते का? हा दोस्ताना आम्ही सांभाळलेला आहे. पण 14 महिने झाल्यानंतर तुम्हाला एवढा अहंकार आणि गर्व नेमका कशात आलाय
गुंडागिरी ह्या तालुक्याने कधी सहन केली. या तालुक्यानं रोजगार हमीची कामं करण्यासाठी केली. अमेरिकेतून आलेल्या मिळवच्या तांबड्या भाकरी या तालुक्यातल्या जनतेने खाल्लेल्या. घागरभर पाण्यासाठी आमच्या आया बहिणी मांडीवर काष्टा घालून टँकरच्या मागे पळालेल्या आमच्या पुढ्याला 18-20 दारिद्र्याचा तालुका ठरला तरी या तालुक्यामध्ये ताट स्वाभिमानानं उभा राहिलेल्या माझ्या जिल्ह्याचा हा तालुका इथं कुणाचा दहशतवाद चालणार. हा दहशतवाद आम्ही मोडून आम्हाला या राजकारणात पडायचं नाही. 90 साली या तालुक्यात पहिलं पाऊल टाकत असताना आणि पहिलं भाषण करत असताना मी एकच वचन दिले की माझी लढाई भाई गणपतरावजी देशमुखांच्या विरोधातली नाही, माझी लढाई या सांगोला तालुक्याच्या दुष्काळाच्या विरोधात. एका उद्देशाने मी या तालुक्यात राजकारणात उद्दिष्ट माझं होतं माझ्या सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावाच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. माझ्या तालुक्याच्या प्रत्येक गावाला वाडी पिण्याचं पाणी मिळालं. प्रवास मोठा झाला असला काही आता खडतर प्रवास झाला. अभिमानाने या ठिकाणी उभा राहून सांगतो मी तुम्हाला मतदान होणार आहे. उद्या तुम्ही धनुष मानाला मत देणार आहे. मतदान झाल्यानंतर तुम्हाला मी आठवणीने सगळ्याला सांगतो या तालुक्यातलं एकही गाव असं राहिले नाही की ज्या गावाला योजनेचं शेतीला पाणी मिळालं. तिकडून कोळा भागातनं पाग्या लोटवाडीपर्यंत टेबू योजना पसरवत आणली. आटपाडी करून टेबू योजना घेतली. म्हैसाळ योजनेची त्या ठिकाणी सगळी गावं घेतली. दीपकाबाद जवळा गाव असो जवळ्या खालच्या 4 वाड्या तरगेवाडी बुरगेवाडी आगलावीवाडी त्या बोपसीवाड्या सगळ्या वाड्या आता पाण्याने लबाबणार आहेत. आलेगाव घेतलं, वाची गिरडी घेतलं, वाडी चिचाळे घेतलं, मिडशिंगी घेतलं, वाडेगाव सुद्धा घेतलं. 7 कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आता काम मी काल बघितलं नराळ्यापर्यंत सतूरनं काम काय करण्यासाठी उजनी आपली 22-23 वर्ष पडली. 97ला तत्वदा मंजुरी मी आमदार असताना मला मिळाली. ते तसं पडून राहिले. कृष्णापुऱ्यात भाजप सेनेला यश आलं. त्यांनी गोदावरी तापी करून तयार केला आणि सगळा निधी तिकडं पुन्हा भाई गणपतरावजी स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख 2001 साली उजनीची मंजुरी प्रशासकीय मंजुरी दिली. नारळी तर विलासराव देशमुखांनी पण दुर्दैवाने ते सुद्धा 2007 साली ही मंजुरी रद्द करण्यात आली. गेला आपलं उजनीचं पाणी. मी आमदार तुमच्या आशीर्वादाने तुम्ही दिलेली संधी आणि ज्यावेळी मी आमदार झालो माझ्या लक्षात आले की उजनीचं पाणी इंदापूरला वळवायला लागलेले ती माझ्या लक्षात. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवरची माझी बाईट त्यावेळी बघितली. झाड माझ्या सांगोला तालुक्याच्या उजनीच्या 2 टीएमसी पाण्याला कोण धक्का लावतो. सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित क्रांती घडली. 11:30 वाजता मी इंटरव्ह्यू दिला माझ्या वाड्याच्या पुढे त्या ठिकाणी पत्र्याखाली. 11:15 वाजता त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा पहिला तुम्हाला काय कसे असं तुम्ही टीव्हीवर बोलता साहेब. माझ्या वाढण्या झाला, माझ्या जनतेवर अन्याय झाला, माझ्या सांगोला तालुक्याच्या दुष्काळी माझ्या शेतकऱ्या वाढण्या झाला. मी शांत बसला. नको हे असली मला आमदार. बापू माझ्यावर काय बोला तुम्ही साहेबांच्या समोर दादा माझं तुम्ही का पाणी घेऊन चाल. 98 टीएमसी पाणी त्या उजनीचा त्यातलं फक्त 2 टीएमसी पाणी सांगोल्याला. 96 टीएमसी पाणी तुम्ही सगळी वापरताय. आम्ही भांडत नाही. 2 टीएमसी द्या. 1 वाजता जिहार निघाला आणि 2 टीएमसी पाणी पुन्हा सांगोल्याला वळवलं. माझ्या मोबाईलला त्यांनी तातडीनं जिहार पाठवला. शांत व्हा म्हणजे शाही बापू ओके झाला.
क्रांती करतो. जुळतंय का मला? तोंडात येते का तुम्हाला? गुळगुळ 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 काय नाही. काय 14 महिन्याच्या आमदाराचा एवढा स्वतःला काय करून ठेवलंय तुम्ही? काय त्या आमदारकीला चव आहे? काय तुम्ही रगा मतदार चुकला रे. नीट मत देत होता. आता कॅबिनेट चुकून केला. ज्यांच्या क्षमता नाही त्याला कधी निवडून देणं ही खाता येते. आणि म्हणून मी विचार केला या महूद भागाचं नेतृत्व करायची क्षमता कुणाचा आहे की दादा लवटे. आणि मला जेव्हा भागाला जीवलग गोष्ट माझा पिंटूचा जाप्पाचा दोस्ताना अर्जुनाचा नवनाथ पाटलाचा जय नंतर मी संधी त्या घरात गेला म्हणून पाटलांना विचारलं की उभा राहत. त्यांनी इच्छा व्यक्त केली मला म्हणजे उमेशला संधी दिली. नाग उमेशच्या धर्मपत्नीला यावेळी मी धनुवांना निवडून संधी दिली. विजाबाई घर आहे. विजाबाई या गावात भरपूर नेतृत्व. एक जिल्हा परिषद सदस्य कसा असावा विजय त्यांना विजयभाऊ म्हणून त्यांनी विजयदादा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विजयदादांचा सगळ्यात लाडका जिल्हा परिषद सदस्य कोण तर विजयभाऊ पाटील. ही परंपरा आपण पुढे नेली पाहिजे, जतन केली पाहिजे. मी विचारलं तुझ्याकडे किती पैसे. मी दादाला विचारले काय तुझे बघू द्या. त्यावेळी भगवंताचा आशीर्वाद पाठवायच्या आशीर्वादानंतर जात जात वाटेला सगळं काय होत असतं त्याची काही चिंता करायला राजकारण मी शिकलो. घरात मी 100ची नोट घेऊन बाहेर पडलो तर मी दिल्लीचा महिन्याचा दौरा करून परत ही अवघड आहे सगळी घालतो. मी घरात ते आंघोळी करायची प्यायची टाकायची पहिले तो ऑइल मिल मध्ये जायचा. पहिला हप्ता ऑइल मिल मध्ये बसवायचा. ती गाडी बिडी जरा मला पहिला मालक ओळखते. आता 10,000 टाकर आहे. तिथनं गेला तिथून नाही जायचं उत्तमराव जायचं. दुसरा हप्ता झटका तिथे द्यायचा. तिसरा हिंदूराव नाईकवर पडलं. ओके महिन्याभराचं सगळे चिडली येत आपली सापासरी जनसेवेसाठी तुम्ही बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी विश्वास कुणालाच नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मासाचा तुकडा नाही खाऊ दिवस काढला. 18 तास अभ्यास केला आणि जगाला रजले गाळले. फक्त भारत देश नाही, फक्त महाराष्ट्र नाही, संपूर्ण जगाच्या पृथ्वीच्या पाठीवर 33% जे निग्रो पासून ते मागासवर्गीय होते त्यांना एक सूर्य दाखवला तो महामानव डॉक्टर बाबासाहेब. आज त्यांनी दिले ह्या मताचा जगात आणण्याचा आटोमर कोणता मित्र तयार झाला. अमेरिकेकडे सगळ्यात मोठ्या कुठल्याही देशाला युद्ध करायचं म्हणलं तर अमेरिका देशाला सुद्धा 2-2 वर्ष लागतात. भारतीय देशाची गाडा आहे तरी देश ताब्यात. पण या एका तुमच्या पटनानं देशाची सत्ता समुद्रासारखा काँग्रेस होता. जनतेने बघता बघता भाजप शिवसेनेचा भगवान झेंडा सोडून 3 वेळा त्या मंत्रालयावर ही मताची ताकद आहे. आणि ही मताची ताकद ओळखून तुम्हाला मला पुढे जायचं.
मी वचन देतो या ठिकाणी आलेल्या लोकांना की उजनीचं पाणी मी घेऊनच एवढ्यासाठी आलो की या भागातले एक फेरी तुमची जिरायत राहणार नाही. असो कटपळा असो इतका असो गवतपूर असो मोठेवाडे असो आचंदाडे असो सोनवाडे असो बागलवाडे असो एकतपूर असो शिवणं असो वाक्य असो हलगाईवाडीपर्यंत ते पाणी घेऊन आलोय मी. काळजी करू नका. आणि 1 वर्षाची मला मुदत द्या. टेंडर निघाले निरादेवघर मधून पाणी कोळेगाव चिकमोजामध्ये कॅनॉलमध्ये टाकायचं टेंडर. 1 टीएमसी पाणी फक्त सांगोला तालुक्यासाठी ती 1 टीएमसी पाणी आणि सध्याचं बीर धरणाचं पाणी धरलं तर तुमच्या या कॅनॉल मध्ये एकूण 9 पाळ्या होत्या. 1 पाळी मोजली जाते 21 दिवसाची. 9 पाळ्या म्हणलं किती झाले दिवस? 190 दिवस तुमचं पाणी राहणार आहे. कॅनॉल भरून राहणार आहे. पीक एखादं जळून जातो ते उद्या येणार आहे. पण गेल्या 5 वर्षात कुणाच्या ऊसाचा पिवळा पाला कधी बघायला मिळाला नाही का? ह्याच्या आधी फिरायला गेलं पवारवाडीने गेले इकडे गेलं नवनाथ रानात गेले. जानेवारी महिन्याला ऊसाची हिरवगार पानं हळूहळू पिवळी व्हायला लागायची. कितीतरी पिकं आपली जळून गेली पाण्यावर. आमदार झाल्यापासून गेल्या 5 वर्षात ही 1 वर्ष तुमचं 1 पीक जळलं नाही. ही जबाबदारी मी स्वीकारतो. त्याचं श्रेय मला कोण देत नाही. मी काही मागतही नाही त्यावेळेस. ही करू शकला फक्त शहाजी पाटील सचिन पवारचा नाही ताकद होती. ही शिवसेनेची ताकद आहे. ताकद आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी या लोकशाही सन्मान मिळाला पाहिजे. श्रीमंताच्या घरात सत्ता खेळत राहिला तर लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही. त्या गोरगरिबाने या लोकशाहीला जतन केलंय. त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी सातत्याने आजची उदाहरण तुम्ही बघताय. तर सरपंच अभिमानात तुम्हाला आठवतंय का? 1 निवडणूक मी या ठिकाणी अशी केली होती. नंद्यातला नंदू कांबळेला सुद्धा मी उभा केले होते. लक्षात घ्या तुम्ही माझ्या सगळ्यात घासून तालुक्यात पडल्याबद्दल नंदू कांबळे रेकॉर्ड काढून 150 मत. चौकात आल्यानंतर मला शेकापचे हसायला काय वापरली काय दुसरं कोण आला बस रे माझा नद्या तुझी घेऊन करणार आहे. काही प्रल्हाद कामाचा नंदू कांबळे कशासाठी मी संधी दिली? दुसरा कोण मला एखादा मागासवर्गीय श्रीमंत स्वतःला नसतात. तो प्रामाणिकपणे या ठिकाणी पक्षावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्याला संधी कार्य शब्द राखणारी पूर्वी आम्ही उभा केली. आज शरण राखणारी पूर्वी नगरसेविका मुसामध्ये नगरपालिका सन्मानाने जाते. ताट मिटिंग जमल्या जाती शरण जाते. बोला हा हिंमत कुणाची करायची? आज आरोग्य खात्याच्या ज्या सुबनामा आहेत सभापती 22 वर्ष त्या महिलेनं मागासवर्गीय बौद्ध समाजातल्या सफाई कामगार म्हणून काम केलं. आता 5 पासून सांगोल्याचे रस्ते खराट्याने तिने झाले. पत्रा घेऊन असं गटारातली काळी घाण काढून पाठी टाकून पाठी बाजूला जगण्यासाठी 22 वर्ष सफाई कामगार म्हणून जिने काम केले. त्याच माझ्या बहिणीला मी त्या ठिकाणी आज कीर्तिपाच्या आईला माझ्या आरोग्य खात्याची सभापती म्हणून तिथे बसवलं. हातावरती डोळ्यात त्या घराघरा खुर्ची बसला पाणी येते. मला आनंद बाबा फोन आलाय. मावशी रडायला
ताई काय झाले रडाय साहेब म्हणजे या खुर्ची करून बसायचं पगार लवकर काढा म्हणून मी इथे येऊन हा सोडून उभा राहायची आणि आज त्या खुर्चीवर मी बसली. आता माझ्या महिलाचा पगार मी काढणार आहे. एक तारीख त्याची खुर्ची हा सन्मान हे सुख किती आहे म्हणतो माझं हे आत्मिक सुख माझं आहे ते कुठल्या दुकानात खरेदी करता येते. संधी मी सर्वांना दिली. आज लोणारी समाजाचे माझे 2 उमेदवार, बौद्ध समाजाचा 1 उमेदवार, होलार समाजाचा 1 उमेदवार, हटकर समाजाला मी संधी पहिल्यांदा डॉक्टर दबडे तिथं जोडून गटातून पंचायत समिती निवडून धनगर समाजाचे तरुण आहेत, मराठा समाजाचे तरुण आहेत, सगळ्यांना बरोबर निघून हा तालुका आपल्याला जे वचन मी परमपूज्य गगनगिरी महाराजांना माझी जन्म दिल्याने माझी माता करामतीला दिलो. शेवटचा श्वास सोडत असताना माझा संपूर्ण तालुका हिरवागार झालेला बघी आणि त्यावेळी श्वास सोडित दादाला मला सांगितलं की मला बोला येत नव्हतं दादा मला साहेब विठ्ठल बापू कसं एवढं साहेब विश्रांती आठवड्यात बाहेर पडून निवडणूक लढवणार आहे म्हणजे माझं एक काम राहिले काय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा शिक्षण शेवटची तुमची सही आहे गेल्या तेवढी तुमची सही करायची माझं काम रात्री 11 वाजता 11 वाजता ते ब्रिज कॅन्टीन 11:15 वाजता माझ्या पीएच्या फोनवर बापूला बोराडे माझ्या कानाला बापू फाईल मागून घेतली माझी सही झाली 883 कोटी रुपयाची योजना आम्ही चालवण्यासाठी फडणवीस साहेबांना डॉक्टरच्या गोळ्यात मी बरा झालो नाही फोटो बिटे काय तर मनात मारा ओझडी मंजूर झाली म्हणजे खात पोलिस त्या दिवशी कसा नीट होत आहे बघ तुम्ही तो सामान्य अजून ह्या नळ्या अडकवतो नाही तर फेकून दिलं घाबरून नळ्या काढल्या सालायला खट 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 गुड घालून डॉक्टर बोलतो गाडीने बसला नाही तिथं माझी त्यासाठी पाठला काही भेटेल आवडा बसले म्हणलं गावावर कसं काय काय पडायला कुठं आपल्याला ही आता दोघं एक आले 3 पुढे ह्याला आमदार होते का आणि कशाला तुम्ही या भाडीकडे 4 महिन्यात मी आमदार मिळेल 5-6 महिन्यात तुम्हाला सुटले चिमणी धरायला लागला तुफान आहे तुफान एकदा सुटलं म्हणजे भल्या वेळेला अडवत आणि ताकद आणि शक्ती दिली ती माझ्या सांगोल्याच्या तमाम नेत्याने मला काँग्रेस पक्षात होतो काँग्रेस पक्षात मला वैभव होतं काँग्रेस पक्षाने सातत्याने मी मागत त्यावेळी मला तिकीट दिलं होतं कुठलंही भांडण माझं काँग्रेस पक्षाबरोबर नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब कराडचे मुख्यमंत्री ते अजितदादा उपमुख्यमंत्री 2 वर्ष पृथ्वीराज बाबांच्या शिक्षण घेत असताना दुपारी अभ्यासाला नातं आजोबाला माझ्याबरोबर 10 वेळा आलेले नाजी दादाचं माझं नातं काय मालकाला नवनाथ पाटला ते नवनाथ पाटला घरचा फोटो बघा दादा
एवढा कवळा अजितदादाचा एवढ्या फोटो कुठून ठेवला नाही, एवढा कवळा फोटो लावला पटला. त्यावेळी मी आणले 91 साली घेऊन आलो अजितदादा. 2 तास बसवलो. ते थोडलं पोरग आपलं काय नाव आनंद जन्माला आलता. आनंदा मांडीवर घेऊन अजितदादा ही सगळी होते. पण मी काय गेलो शिवसेनेत घडीत होका यंत्र असं माझं गार पडलेलं होतं. 14 साली ह्याचं खरं नाही रे म्हणल्या दोघांचं बी. काँग्रेस पडते, राष्ट्रवादी पडते, भाजपचे नेता सरकार येते, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. उशीर केला तर गाडी चुकून पट दिशे मोकळ्या गाडीत आपल्या पट्टी घालून किती खात्याला आमदार नानाचा पोराला शिव्याचा बडी बा. तुला काय कळत नाही, हे नाही ते नाही. घरच म्हणलं मी करतो ते बरोबर आहे. माझ्या मागं सर्व श्रोते का नाही बघितलं. 14ला पडलं तरी आपण 76,000 मध्ये दणदणीत मतं घेऊन करू. 1100 मतं शिवसेने 76,000 आणि 19ला मुख्यमंत्री झाला. आपलं का आमदार तुम्ही केलं, आमदार केलं म्हणून मुंबईला गेलो भांडणात, गुवाहाटीला गेलो काय झाली काय दोघांमध्ये ते काम झालं. दोघांना पाया पडतो. एक माझ्या पोराने, एक लहान भावाने 2 आमदाराच्या पाया पडतो. माझी काय रे काय मला पण लागत नाही. कुठे झकाल गेलो तर लई माणूस होते. ती बघ काही झाडी काय तुम्हाला तुमच्या बायका बोलते म्हणतात ते फोटो काढून फिराय माझ्याबरोबर 4-5 तिथं स्वारगेटनं फिरायला जाऊ झाला. एका चौकात उभा राहिल्यानंतर नाही जर 15 मिनिटात 1000 फोटो निघत दक्षिण आफ्रिकेत येते आपलं पावडर कारखान्याची टीम संचालक प्रशांत मालक परिसर. दक्षिण आफ्रिकेतनं समुद्रावर प्रशांत मालका व्हॉट्सअप कॉल मी रटून बसलो. आता आणि तिथनं मालकाला मी मालक व्हॉट्सअप काय बोलायला. मालक नमस्कार काय म्हणतो व्हॉट्सअप. अहो म्हणला मी दक्षिण आफ्रिकेत आलो. या निग्रोच्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या म्हणत्या त्या व्हॉट इज मोटर एवढं डायलॉग म्हणतो. What is greenery and tree? What is कशामुळे वैभव मिळालं? हे कुठल्या बाजारात आले? ही मिळवायला कुठली निवडणूक झाली? तुम्हाला मतभेद बाळा तुला काय झाली काय डोंगरासाठी. भगवंताने एकदा ठरवल्यानंतर लय रे ह्याला दाबलाय देव म्हणला महादेव थांब शेजा लागा तुला असा उसळी वाटतो. 132 देशात मला डायलॉग आला. ट्रान्सलेटर 132 भाषेत डायलॉग. हेच माझं वैभव. ह्यातच मला करत मला नाही काय कळकळीची विनंती. दादाची माझी ओळख होती. दादाचा वडील माझा जीव 95ला मला
शिवाजी सरकार भगवान रात्री सायकलवर शिकवला. काय सायकलवर पोरं उद्या गावात ये समज मोरे गुरुजी मागील उद्या लोटेवाडी देणार म्हणजे कशाला भांडणार कोण काढता एखादी उद्या हे समज 94 वर्षाचं मला या वडिलांना खांद्यावर घेतलं. ते मोरे म्हणून मास्तर होता मिलिटरी म्हणून त्यानं रायफल आणि काढतोस भरून रायफल अशी आणि शिवा सरकारनं फरशी कोराड हातात धरली. मी मधनं मिरवणूक खांद्यावर काय काय घडतंय काय सगळ्या गावाला भगवान बोला करा भाषण कोण आढळलं ते मी बोलतो. 95ला मी लोटेवाडीत मताधिक्य मिळवल्या. चालू आठवडे ते पंक्चर काढत येतो वाकलो नाही दादा इकडे भगवान ठीक आहे काय करायचं वस्तू सकाळी दादा जगाच्या कंपनी येते ना मर्सिडीज बेन्झ कुठलीही गाडी सगळ्यांनी खरेदी करते. तुम्ही मला सांगाय त्याला 2 वर्षात मी 40 कोटी रुपयाची गाडी खरेदी करायची ही ताकद दिली मी शक्ती दिली. एका दोस्ताच्या पोराला ठरवलं याला मोठं करायचं. हीच भावना उमेश पाटलाच्या कुटुंबामध्ये माझं वेगळ्या भाव तुम्हाला सगळे बहुत साक्षीदार आप्पा पाटलाला मी विसरू शकतो. सुख दुःखात सुखात कधी आप्पा माझ्या जवळ होता पण दुःखाचा माझ्या काळात आप्पा नवनाथकडे आजू ताटे सोडून माझ्याजवळ फार करून नामची सेवा करायचा संधी भेटली. दुःखातल्या मला 10-15 वर्षाचा जोडीदार दुर्दैवाने त्याची आठवण मला जेवण ठेवायची. सगळ्यांनी बहुत गावाने विचार विजाबावची आठवण ठेवा पिंटू पाटलाच्या आप्पाची आठवण ठेवा. उद्याचं मत उमेश पाटलाच्या मंडळीला नाही उद्याचं मत विजाबावसाठी पिंटू पाटलासाठी एवढं भावना ठेवून तुम्ही आपल्या माणसाने म्हणणं पुढे ठिकाणी या गावाचं नेतृत्व करत त्यांच्या पोराचं त्यांच्या सुनासाठी एक बटन दाबायचं फक्त आप्पाची आठवण विजाबावची आठवण काढायला बटन दादा लोटेला विक्रमी मताने निवडून फार विश्वास तुमच्या पहिलवान बाळू देवाला चांगल्या मतात तिघाची चिन्ह धनुष्यबाण आहे. कुठं चुकायचं काय कारण नाही. देशला धनुष्यबाण हाड बटन देशला धनुष्यबाण एवढंच करा. माझी बांधील त्या दादा लोटे किंवा व्यासपीठावर बसलेल्या सर्व या नेत्यांची बांधिलकी आहे. तुमची 5 वर्ष दादा लोटेच उमेश पाटीलांनी बाळूमामांची चांगली सेवा तुमची सेवा करायला ते कुठं तुम्ही पडणार नाही मोचन देतो. जाता जाता एकच सांगतो तुला काय आता बघायचं नाही. आपलं बघायचं घराचा संसार बघायचा. कुणाचं मोठे पण बघू नका. ती दादा मला लक्ष्मी गेली काय अरे घ्या काय तुम्हाला संसार काय नाही. बाळूमामाचा फोटो लावला म्हणायशिवाय हा पाठवा मनात म्हणायचं बाळूमामा माफ कर लगा 1000 महादेवाची शंभू महादेव बोलायचा गोळ्या महादेवाला 1000साठी डोळं बरबडता येईल तेवढं गडी बरबडून टाका. तुला नादा लागलं पाहिजे एवढं आपल्या सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करा. जय